वैदिक दिनदर्शिकेच्या गणनेनुसार चैत्र पौर्णिमा 2 एप्रिल 2026 गुरुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या पौर्णिमेमुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस पाहायला मिळू शकतात. चैत्र पौर्णिमा 5 राशींसाठी शुभ आहे. या 5 राशीच्या लोकांना कामात यश मिळेल आणि नवीन व्यवसायाचे प्रस्ताव येतील. आनंद, संपत्ती आणि समृद्धी वाढेल. चला जाणून घेऊया चैत्र पौर्णिमा 2026 साठी भाग्यवान राशी कोणत्या आहेत. यामध्ये पहिली रास आहे ती मेष रास. चैत्र पौर्णिमा मेष राशीच्या लोकांसाठी एक शुभ दिवस आहे. ज्यांना नोकरीत बदल हवा आहे त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. विवाहित व्यक्तींना त्यांच्या जोडीदारांकडून पाठिंबा मिळेल. या दिवशी या राशीच्या लोकांना एक नवीन संधी मिळू शकते. तुम्ही तुमच्या नोकरीसोबतच एखादा नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. तुमचे मनोधैर्य वाढेल आणि तुम्हाला मनशांती मिळेल. दुसरी रास आहे ती कन्या रास. चैत्र पौर्णिमेला कन्या राशीचे लोक काहीतरी नवीन कार्य करण्यास सुरुवात करू शकतात. त्यांना कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. त्यांच्या कामातील यशामुळे आनंद मिळेल. या दिवशी कन्या राशीच्या लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो, जो तुम्ही स्वीकार करू शकता. तसेच राजकारणात प्रवेश करण्याचा कल निर्माण होऊ शकतो आणि तुम्हाला त्यात पदही मिळू शकते. तुमच्या व्यावसायिक कल्पना उपयुक्त ठरतील आणि इतरांना त्यात रस वाटू शकतो. पुढची रास आहे ती तुळ रास. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुळ राशीच्या व्यक्तींना मानसिकदृष्ट्या सशक्त वाटेल. या दिवशी परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. तुळ राशीचे लोक या दिवशी घरे, दुकाने, जमीन इत्यादींची खरेदी विक्री करून नफा मिळवू शकतात. नोकरी करणाऱ्यांच्या दर्जा आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. ते आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील. नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि सकारात्मक राहा. वृश्चिक रास. चैत्र पौर्णिमेला वृश्चिक राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामे पूर्णत्वास येऊ शकतात. कामात अडकलेल्यांना व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होऊ शकते. तसेच या लोकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दूरचा प्रवास करावा लागू शकतो. अशा व्यक्तींची आपली भेट होऊ शकते जी तुम्हाला खूप मदत करेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवन आपले आनंदी राहील. अशा तऱ्हेने मित्रांनो, ही चैत्र पौर्णिमा या 5 राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.